येऊ द्या तुम्ही या ना. Ele lá pus cara de bora. Ya, ha? आज सकाळी 9 वाजता बैल भरून दिली आहे आणि आता किती 11:30 वाजले आहे. पिंपरखेडचा घाट आहे. 81 टोकन आहे. इकडे तर आता भरपूर पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि ट्रॅफिक लागले आम्हाला, टाइम जातो का नाही काय माहिती. आता गाडी इथून परत आंबेडकर मागे चाललोय, मधून शॉर्टकट चाललोय. रोड खराब आहे मधून, बिरदवडीत फुल ट्रॅफिक झालेलं आहे. आता ना ते म्हणलं काय गेलंच पाहिजे, बघू टाइम गेला पण पोहोचतो का नाही काय माहिती. बैल 9 वाजताच भरलेली सकाळी. आता मग फोन केला घाटात बैल सोडायला लावून टाइम म्हणले लवकर या. तरी आता किती 11 वाजता आले ना घाटात. पण तिकडे अजून पर्यंत तिकडे नाही पाऊस झाला. आपल्याकडे पाऊस चालू आहे इकडे चाकण MIDC इकडे. तिकडे पिंपरखेड मनसरच्या तिकडे पाऊस चालू. तिकडे जास्त खडकाळ भाग असल्यामुळे तिकडे नाही पाऊस. इथून रस्ता आहे मधून. एवढा पाऊस चालू आहे ना, काही नाही का इच्छा नाही होत लोकांची बाहेर निघायची. पण आम्हाला एवढी मस्ती आहे. बैल चुलत्याची, रोहनच्या मामाची, आणि आम्ही चौघं, आमचा भाऊ असन, 2 मित्र आणि रोहन. एवढी मस्ती की सकाळच्या बाहेर उठून तर काय सगळी कामे मारून निघालो घाटावर. तिथं काय माहित होतं, आम्ही जर तिकडे पाऊस नसेल तर चांगल्याची गोष्ट आहे. पण पाऊस जर झाला तिकडं तर मग नुसतं जाऊन मागे यावंच लागणार आहे, मोकळा. आणि पावसाचा विषय गंभीर आहे. मामा गंभीर आहे. मामाची गाडी घेऊन निघालो आम्ही ऑन द वे. आता सध्या तरी ऑन द वे. त्यात निम्म्या रस्त्यात आंबेडकर मधून अख्खा ट्रॅफिक लागले. कोरेगाव फाट्यावर तिथून परत इकडे कोरेगाव फाट्यावरून मधून चालू खराब रस्त्याने. काय मग पोहोचतोय नाही पोहोचत, भारी बघायला भेटते नाही भेटत, काय होतं काय माहिती. पण नाद पुरा करणार 100% जाणार तिथं. बारी बघाय भेटू नाही भेटू, घाट बघून येणार काय रे तरी. पण आता चांदूस मध्ये आहे, तिकडनं ट्रॅफिक होती म्हणून इकडनं आलोय. पण काय आज नशिबात दिसत नाही वाटतंय की आज घाटापर्यंत जाईन आम्ही. पण उड्या मारा भेटत मी नाही घाटात गेला. आनंद असं वाटत नाही, कारण की इकडे पण पुलाचं काम चालू आहे, इकडे पण ट्रॅफिक लागली. गाडी मग आम्ही रॉंग साईडनी पण घालतोय. काय असं वाटतंय आता प्रयत्नांना यश भेटते का नाही आमच्या काय माहित. आलेलो इथं घाटात आता. पहिलं आमच्या झोपायला टाइम आहे का फोन 10 गाडा सांगून अर्धा राहिला जाऊन सगळी गाडी लय लांब लावली घाटाहून परत लांब. मला काढायला पण ट्रॅफिक मधून पटकन बाहेर जायला. आणि आज घाटात लय पळापळ इकडे तिकडे नाही, गर्दी बिर्दी असती, त्यामुळे माईक काय लावलेलं नाही. त्यामुळे आवाजसाठी प्लीज सगळ्यांनी थोडं ऍडजस्ट करा. आणि ते सर तो काल परत तुला मला याला कडक मध्ये आलं घाटावर. वारी ही आपली बसन अशी. उम्या कधी आता उम्या तू एक चालेल बोल तू कट करू बोल काहीतरी. लय दिवसांनी घाटावर अशा उड्या मारणार. आज आहे ना, आज जवळपास आमच्या शिंदेगावचा गाडाल्यापासून ना आज घाटावला आम्ही नाही का. बैल तर आता कुठे सापडायला लागतील. रोहन मांजरे आहे, आमचे बंधू सतीश भाऊ पण आहे. आणि आता आम्ही बैल बघतोय. बैल बघून झाले मग तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. बैल सापडायचे आमच्याला फोन कर रे. बैल कुठे गोळ्या मिस गाठा झाला काय खायला नाही भेटत. बैल सोडलेली बैल सोडलेली आहे. आम्हाला सापडायची नाही एवढ्या वेळा तळात थांबलेलो आम्ही. आता बैल येते इथं डायरेक्ट इथं येतील बैल. कसं आहे हत्या दाखवलं कॅमेरा.
आता पहिलं अरे भाऊ कुठं होते एवढे वेळ भाऊ लय वेळ लागला आम्ही म्हणले 10 गाड्या 10 गाड्या परत वेळ झाला किती गाड्या अजून फारा ना 10 गाड्या म्हणले एवढा वेळ लावला सौरभ शेट किती वेळ अजून आला पाहिजे आवाज आला पाहिजे आवाज चला वाटा वाटा कसं आहे टॉपचा आता टॉपची वारी डायरेक्ट कांड्यावर आहे काळा होईल फरांना आणि ओमे ना ही दोन्ही आपल्या मामाची बैल आहे बाकी दुसरी दोन्ही ती आपल्या गावच्या घरची जुगलबंदी फरांना आणि ओमे आपली घरची त्यात फरांना ना हा याच्या कांड्यावरती आहे आणि ओम्या आणि तो मोठा बैल ना पांढरा नंद्या तो दोघांचा जोकट आहे थोड्याच दिवसात आहे ना तर आपल्या घरच पण जोकट होणार रे नाही ते आपल्या फोनला नाही अप्पा कसा आहे आमचा अप्पा पुढे जाकी वामन दिवे हिंद केसरी जाकी आमच्या भागात टॉपचा जाकी डायरेक्ट कोणती बंगोडी सागर भाऊ आहे नाही का कोणती पण गोडी झाड गोडी बसून पण कसं वाटणार इकडे उन्हाला आम्हाला घाटात आलेलो आहे आणि रोहन दादा पण सतीश दादा आहे ओमजी दादा हिंद केसरी आज जोकाटात ओमी आहे आणि कांडे वाजे ना पराला घालायचा आहे आणि टोकन नंबर 73 आहे हो आज काय होतंय आणि प्रसिद्ध उद्योगपती रोहित मंडळे पण सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित झालात ठिकाणी आणि पडवळ जुगलबंदी अनाउन्सरसाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत दादाजी मंडळी पायी उचलताना तर चला लवकर काही मित्रांनो जबरदस्त पाठीमागे आज बारी पडलेली पेपर घाटात 2 मिनिट पडली बघू पुढल्या घाटात जर गेलो तर थोडं कमी जास्त होणारच बैल शेवटी काय नाही दुसरा इथे माणसं तर नाही बैलच पळणारी
थोडं कमी जास्त झालं तर काय पुढल्या घाटात होईल. भैरवनाथाच्या कृपेने तर काय एवढं नाही, आम्ही समाधानच आहे. 2 मिलीने बारी पडलेली, त्याच काही विषय नाही. बैल चांगली पडलेली सगळी, 2 मिलीने बारी पडलेली आहे. आता खेळ आहे, हार चालू असती आणि एका पराभवाने कसून जाईल तो गाडा मालकाने पहिलवान कसला काय थोडीफार काय चूक झाली असेल पुढल्या घाटात आम्ही परत बारी करून टाकू. आज आपण पहिल्याच पेपर घेतल्या घाटात. आज 2020 असा बैलगाड्याचा घाट मोठा पिंपरखेडी इथे भरला होता. या निमित्तानं आज आमचे मित्र रोहन शेट्टी मामा विवेकानंद पडवळ आणि रुपेश भाऊ पडवळ तसेच आमचे मामा भाऊ शरद भाऊ निकाडे यांची आज जुगलबंदी होती. पण एकदम थोड्या फरकाने आज बारी पडली, 12-02 झाली. थोडा बैलगाड्याचा खेळ आहे, थोडंसं 19-20 होत राहतं गाड्या, काही हरकत नाही. पुढल्या घाटात नवीन प्रयत्नांनी नवीन उतरू आणि बारी करू. इकडे जरा बैल भरून दिली. आता 2 मिलीने थोडी बारी पडली. नाराज नाही मंडळी, आम्हाला लय बैल पडायला पुढे नाही मारायला भेटलं थोड्या फक्त. पुढल्या कमबॅक कर, पुढल्या बेकार कमबॅक कर मला. चांगली होती पण सगळ्याच वर जाती काय जमलं पुढल्या वेळेस 100% काय बघ 2 मिलीचे 2 मिली काय नाही वासरू अजून नवीन आहे. पुढल्या गाठात कमबॅक कर पहिलं नाही ना पहिल्या घाटापासून एकदा पण नाराज केला नाही का त्याच्यामुळे बारी पडली किंवा काय बैल सुरुवातीपासून नाही म्हणजे म्हणणं ऐका पहिलं काय बैलगाडा पडायचं पंची पण काम नाही. गाडीतून टेकले आणि मोबाईल घेतला, इथं गाडा लाईनीला लावायचा, टोकन काढायचं, कुठे उठायच्या कुठे टोकायच्या वर नाही वाटी घालायची. राहिले 2 वाजरे आदत केवढीशी आणलेली आहे. पिल्ल बिल्ल आणले डायरेक्ट. थांबाय बारीक बारीक वासरू आदत वाजरे बारी केली बच्चे. आम्ही पण निघालो होता घरी. आमची बारी आहे, थांबायला हात करा तुम्ही हात कसा करायचा लोक येतात जवळ घेते मी आपण हसतो. आमची बारी होती पण मध्ये थांबला नाव बारी लावून गाडी बोली केला ना असा फक्त असं करायचं घरी गेलो घरात बसून होतो, चांगला गोरा बिरा पडलो होतो. हा तू लय तुला बघायचं मग काय लय दिवसातून गाठाव आल्यावर लय तुळ मिळ गाठाव येणं म्हणजे लय आबळ दिवसभर डायरेक्ट आहे ना खायचं सोडून द्यायचं वडापाव शिवाय दुसरं काय. कुठं दाखव बैल हिरवा इकडे पांढर सोनं नाही का इकडं बस बागायत सगळी बागायती जमीन आहे. आपल्या इकडे कसं कसं MIDC म्हणून सगळा इंडस्ट्री एरिया झालाय, पण इकडे एकदम नातखोळ आहे सगळे ऊस बीस आहे. तुम्हाला ना फक्त 12 सेकंद माहिती आहे, पण 12 सेकंदाची मागची धावपळ आहे ती यांना माहिती. मला पण एवढी माहित नाही, मी पण असतो घाटात पण म्हणजे एवढं नसतोय. मी आपण नॉर्मल करत तरी पण ही कंटिन्यू मावा जो आहे माझा अमोल हे कंटिन्यू घाट असतं. यांना विचारा 12 सेकंद मागची धावपळ काय असते. नाही मी पण आता रोड जरा फेमस तिथे असते पण कंटिन्यू गाठात असत नाही का. पहिलं जाय 5ला उठून गाठात जायचं, बारी होऊ नाही होऊ. पहिले कसं आहे सगळी बैल अशी टॉपचीच असते सगळ्यांना, असं नसते. वर्ष बैल गाडा मला गाडं पळवतात पण बारीच्या अपेक्षा ठेवून असं नाही. एका आनंदासाठी आणि शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा खेळ आहे म्हणून ते गाडा पळवतात. 13 सेकंदात जाऊ 14 सेकंदात जाऊ, पण बैलगाड्याचा नाद टिकून ठेवलाय आजपर्यंत. त्याच्या मागे धावपळ खूप आहे. लोकांना फक्त 12 सेकंद माहिती त्याच्या मागली धावपळ खूप आहे. घरापासून उठल्यापासून बारी फक्त गाठात नसती तर घरापासून त्यांना रोज खाणं पिणं लय माग कष्ट असतं. एक बैल घाटात जरी आणायचं म्हणलं ना
तर त्या बैलाला कमीत कमी ना 4 ते 5 हजार खर्च आहे. 5,000 खर्च लागतो, भाडं थोडं, पोरांना खाणं पिणं, घाटातलं घरचं, परत बारी होती नाही होती, टोकन फी काही घाटांमध्ये आता सिस्टम आहे, टोकन फी मागे दिली जाते. अरे ते एक नाही का खर्चाचा भाग झाला, पण कष्ट किती आहे, गाडा वाढायचं, गाडा लाईन लागतो का नाही, परत ती किती लपडी धाकटा भेटतो का नाही, बैल नाही का त्याचा विषय तो काय महत्वाचा. म्हणजे गाड्याचं नियोजन म्हणजे 2 दिवस आधीच करायला लागते. बैलांची काळजी घेण्यापासून त्याचं फिटनेस एक नीट ठेवायला लागतं नाही का. 2 दिवस आधी नियोजन करायला लागते. म्हणजे असं नाही का लगेच आज उद्या गाठे बाबा चला गाठत चला बैल त्याचा बैल जुळव त्याचा बैल जुळव. आणि बैल जुळव नाही ना हे म्हणजे नवरदेवाला नवरी बघण्यासारखं काम आहे. म्हणजे आज जुळवला तर उद्या तो असं याची काही गॅरंटी नाही. बैलांचं जुळवलेला अवघड आहे आणि त्याचा बैल पडतो ते मालक पण काही जरा हवेत असतात नाही का. आमचं बैल एवढं पडतो त्याला असंच बैल पाहिजे तसंच बैल पाहिजे. आणि जे दुसऱ्या तिसऱ्या बाहेरली बैल आहे त्यांना पण बैल भेटणं म्हणजे लय अवघड झालेलं आहे आता. आजसाठी एवढंच, भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. आज केलं घाटातला ब्लॉग येईन आपल्याला भेटतीनच. आता गणेश फेस्टिवल आता मला वाटतं सीझनचा बहुतेक शेवटचाच घाट असतो. आमचे पण 2 बारीक फकले होते तयार. आमचे पण आहे, ओमचे भाऊचे आहे ना 2 घुंगरे बारकाले आता सध्या बच्चे बारीक आहे, थोडं मोठं होऊ दे पण मग दाखवतो. आपण घेऊन रोमांचं नाव वारी सोडू राहिले. नाही होणारच. मला तर वाटतंय पुढल्या सीझनला तरी तुम्हाला रोहन मांजरे आणि पहिलं ओमजित पळून या नावांची चुकी नाव ऐकाय भेटलं असं गाठ बैल बघा ना कसं टॉपचे बैल आहे त्यांची पाळायची माहिती सोपं नाही यांना खायवर आहे ना पहिलवान सांभाळण्यासारखं आहे. पहिलवान यांना खुराक